अंमली पदार्थ गांजासह 2 आरोपी जेरबंद. 25,43,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त. स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगरची कारवाई. सविस्तर वृत्त असं. अहिल्यानगर जिल्ह्यातील अंमली पदार्थ विक्री करणाऱ्यांची माहिती काढून कारवाई करण्याच्या पोलीस अधीक्षकांच्या आदेशानुसार मिरजगाव येथे ही कारवाई करण्यात आली आहे. तपास पथकास प्राप्त माहितीनुसार कर्जत येथून पाथर्डीकडे स्कॉर्पिओ गाडीतून अंमली पदार्थ गांजा विक्रीसाठी जाणार असल्याचं समजलं. पोलीस पथकाने मिरजगाव ते कर्जत मार्गावर तात्काळ सापळा रचून आरोपी गणेश अंकुश कराड आणि सुखदेव शिवनाथ कदम यांना ताब्यात घेतले. गाडीची झडती घेतली असता 4 गोण्यांमध्ये 132 किलोग्रॅम वजनाचा गांजा आढळून आलाय. आरोपींच्या ताब्यातून स्कॉर्पिओसह 25,43,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. आरोपींविरुद्ध मिरजगाव पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नंबर 60 गुंगीकारक औषधी आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ कायद्यानुसार गुन्हा नोंदवण्यात आलाय. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रवीणचंद लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सचे नोडल अधिकारी पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी, तपास पथकातील समीरा भंगर, उदय घोडके, संतोष खैरे, दीपक घाटकर, लक्ष्मण खोकले, बिरप्पा करमल, श्यामसुंदर जाधव, भीमराज खरसे, राहुल डोके, भाऊसाहेब काळे, अमोल कोतकर, प्रशांत राठोड, मनोज साखरे, अरुण मोरे, उमाकांत गावडे तसेच मिरजगाव पोलीस स्टेशनचे विजय झंजाड यांनी केली आहे. प्रतिनिधीसह महाराष्ट्र जनता न्यूज, अहिल्यानगर.